हॅलो मित्रांनो, स्वागत आहे पोलीस भरतीच्या आणखी एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत। बऱ्याच जणांचे काही प्रश्न आहेत, बऱ्याच जणांच्या काही शंका आहेत, त्या शंकांचं निरासन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नुकतीच 12वी पास आउट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण काही महत्त्वाच्या टिप्स या ठिकाणी सांगणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे, कारण काही महत्त्वाचे मुद्दे यातून सुटले नाही पाहिजे, म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा। खूप जणांच्या शंका 1600 मीटर बंद होणार आहे का, त्या जागेवर 2.5 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर सुरू होणार का, असे प्रश्न आहेत। त्यानंतर कुंभमेळा या संदर्भात सुद्धा अनेकांना शंका आहे, भरती निघेल नाही निघेल, भरती कधीपर्यंत निघेल या संदर्भामध्ये सुद्धा अनेकांना प्रश्न पडलेले आहेत। ते सर्व प्रश्न आज आपण या व्हिडिओमधून कव्हर करूया आणि तुमचं समाधान करण्याचा या ठिकाणी प्रयत्न नक्कीच करूया। त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की इंग्रजी भाषेचा समावेश। मित्रांनो, इंग्रजी भाषेचा समावेश होईल का नाही होईल हे सुद्धा आपण डिस्कस करूया। आणि गेल्या वेळेस काही आपले विद्यार्थी 2 मार्कानं या ठिकाणी कटले होते, तर त्यांनी यावेळेस काय खबरदारी घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, यावर सुद्धा आपण या ठिकाणी थोडीशी चर्चा करूया। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। तर मित्रांनो, सध्याला पोलीस भरतीचं वातावरण सुरू आहे, अनेक ठिकाणी अनेक स्टेटमेंट झालेले आहेत, पण प्रत्यक्षात पोलीस भरती कधी निघणार याविषयी अनेकांना प्रश्न पडलेला आहे। तुम्हाला पडलेला आहे तसा मलाही पडलेला आहे, मला पडलेला आहे तसा अनेकांना पडलेला आहे। तर मित्रांनो, पोलीस भरती नोव्हेंबर, डिसेंबर किंवा ऑक्टोबर, नोव्हेंबर अशा दरम्यान निघण्याची शक्यता आहे, हे आपण याही अगोदर सांगितलं। अनेकांना प्रश्न पडला आहे की ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा नोव्हेंबर, डिसेंबर असं का। 2027 ला मित्रांनो कुंभमेळा आहे। या कुंभमेळ्यामध्ये कुंभमेळ्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी पोलिसांचा खूप मोठा फौजफाटा लागतो, त्यामुळे भरती बिफोर होण्याची शक्यता ही दाट आहे। कारण ही जर भरती बिफोर घेतली तर हे जे जॉईन झालेले लोक आहेत हे त्या ठिकाणी कुंभमेळ्यासाठी सुद्धा आपल्याला कायदा आणि सुव्यवस्थेचं काम करण्यासाठी मिळतील, अशा हिशोबामध्ये थोडंसं प्लॅनिंग सुरू आहे। मित्रांनो, गेल्या वेळेस जे मेरिट लागलं, गेल्या पाठीमागच्या भरतीमध्ये जे मेरिट लागलं ते थोडंसं ॲव्हरेज पद्धतीचं मेरिट लागलेलं आहे, म्हणजे कॉमन पद्धतीचं मेरिट। आपण जर ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 36 ते 41च्या दरम्यान यावेळेस पण अशाच पद्धतीचं मेरिट लागण्याची शक्यता आहे। तरी पण आपण 2 मार्क हे जास्त धरून चालूया, कारण कधीही 2 मार्क जास्त धरून चाललेले बेटर। त्यामुळे तयारी करायला थोडीशी एक्स्ट्रा ऊर्जा आपल्याला या ठिकाणी लावावी लागते आणि ती आपल्या भविष्यासाठी चांगली आहे। आता 1600 मीटर बंद होणार का, ह्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो, 1600 मीटर बंद होणार का नाही होणार या संदर्भामध्ये आणखी असं कन्फर्मेशन आलेलं नाही, पण या संदर्भामध्ये हा मुद्दा व्हिडिओ कॉन्फरन्स या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांची जी झाली होती त्यामध्ये 1600 मीटरचा मुद्दा हा नक्कीच उपस्थित करण्यात आला होता। कारण पाठीमागच्या भरतीमध्ये काही विद्यार्थी आपले धावत असताना त्यांना त्या ठिकाणी मृत्यू आलेला आहे, तर असं भविष्यात होऊ नये म्हणून 1600 मीटर ऐवजी आणखी काही दुसरा पर्याय काढता येतो का। दुसरा पर्याय म्हणजे काय, 2.5 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर, तर असं त्या ठिकाणी सुचवलं आहे, पण त्याच्यावर आणखी कन्फर्मेशन असं कुणाचंही स्टेटमेंट काही आलेले नाही। त्यामुळे 1600 मीटर हे कायम आहे। जर काही बदल झाला तर तसं परिपत्रक शासनाकडून नक्कीच या ठिकाणी सर्वांसाठी खुलं होईल आणि आपल्या चॅनलवरही आपण ते फ्लॅश करूया आणि सर्व डिटेल माहिती तुम्हाला देऊया। आता बघा, नोव्हेंबर, डिसेंबर किंवा ऑक्टोबर, नोव्हेंबर असा महिना आपण या ठिकाणी का डिस्कस करत आहोत, कारण रिक्त जागांचे अहवाल मागवलेले आहेत, त्यावर आणखी काम पूर्ण झालेलं नाही। त्यानंतर हे मागवलेले रिक्त जागांचे अहवाल ज्यावेळेस कंप्लीट होतील त्यानंतर याला गृह खात्याची सुद्धा मंजुरी लागते। गृह खात्याची मंजुरी मिळाल्याच्या नंतर वित्त खात्याची सुद्धा मंजुरी लागते, त्यानंतर भरती प्रोसेस या ठिकाणी केली जाते। कारण मित्रांनो, पोलीस भरती घेण्यासाठी शासनाला खूप मोठा आर्थिक खर्च या ठिकाणी करावा लागतो, त्यामुळे वित्त मंत्रालयाचा सुद्धा याच्यामध्ये रोल असतो, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या। मित्रांनो, 2021 पासून 3 मोठमोठ्या भरत्या या ठिकाणी झालेल्या आहेत 2021 पासून, त्यामुळे ही पण भरती आता त्याच रेंजमध्ये होईल, म्हणजे 15 ते 18,000 किंवा 18 ते 20,000 अशा पदांची ही भरती होईल। का होईल या संदर्भातला सुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही चेकआउट करू शकता। तो तुम्ही जर पाहितला नसेल तर तो सुद्धा तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। तर 15 ते 18 किंवा 18 ते 20,000 पदांची भरती या ठिकाणी होण्याची शक्यता खूप जास्त आहे, त्यामुळे तयारी ही निश्चित त्या पद्धतीनंच झाली पाहिजे। आता काही कमेंट अशा आल्या की सर, मी आता 12वी पास झालोय आणि ही माझी पहिलीच भरती आहे, तर आम्ही काय केलं पाहिजे। तर मित्रांनो, तुम्ही एक केलं पाहिजे की तुम्ही 12वी पास झालात, खूप चांगली गोष्ट आहे। 12वी पास झाल्याच्या नंतर तुम्ही आवेदन अर्ज आता तुम्ही जेव्हा कधी भरसाल म्हणजे आता येणाऱ्या भरतीमध्येच तुम्ही तो आवेदन अर्ज भरसाल,
तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी मी असं सजेशन या ठिकाणी देईल की तुम्ही तुमची तयारी करत असताना यापूर्वी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी 3-3, 4-4 भरत्या दिलेल्या आहेत, अर्थातच त्यांची प्रॅक्टिस तुमच्यापेक्षा स्ट्रॉंग असणार, त्यांचा अनुभव तुमच्यापेक्षा स्ट्रॉंग असणार, त्यांचा अभ्यास तुमच्यापेक्षा स्ट्रॉंग असणार. तर तुम्ही स्वतःला त्यांच्यासोबत कम्पेअर करायचं नाही, तुम्ही तुमचा अभ्यास करायचा आहे. कारण त्यांनी 3-3, 4-4 वर्ष त्या फील्डला दिलेली आहेत, तुम्ही या फील्डसाठी नवखे आहात. त्यामुळं तुम्ही तुमच्या लेवलवर अभ्यास करा, त्यांच्याशी तुलना करत बसू नका. कारण त्यांच्याशी जर तुम्ही तुलना करत बसाल तर तुम्ही त्या ठिकाणी 100% डिमोटिवेट व्हाल, हे मी तुम्हाला खात्रीनिश्चित सांगतो. त्यामुळं तुम्ही असं समजायचं की ही आपली पहिलीच भरती आहे आणि या भरतीमध्ये आपल्याला यश नाही जरी मिळालं तर एक खूप चांगला अनुभव, भरती कशी असते, कशा पद्धतीनं पार पडते, कसे इव्हेंट असतात, कशा पद्धतीनं पेपर असतो, हाही अनुभव येणं मित्रांनो खूप जास्त महत्त्वाचं आहे. ज्यांनी 3-3, 4-4 भरत्या दिलेल्या आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव असतो, तुम्हाला नसतो. त्यामुळं जुन्या तयारी करणाऱ्या लोकांसोबत तुम्ही तुमची तुलना अजिबात करायची नाही. तुम्ही तुमचा अभ्यास तुमच्या लेवलवर चालू द्या. तुम्ही या ठिकाणी त्या लोकांकडून मार्गदर्शन घेऊ शकता की काय असतंय, कसं असतंय, अभ्यास कसा असतो, ग्राउंड कसं असतं, या संदर्भामध्ये तुम्ही नक्कीच त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता आणि ते तुम्हाला फायद्याचं ठरणार. पण सल्ला काय, तुलना करायची नाही. तुम्ही तुमचा अभ्यास, तुमची तयारी तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जशी वाटेल तशी करा. म्हणून मित्रांनो, गेल्या वेळेसचं मेरिट लक्षात घ्या, 36 ते 41 ओपन कॅटेगरीचं. अशा पद्धतीनं आपल्याला तयारी करायची आहे. 2 मार्क तुम्ही जास्त पकडा, 2 मार्क कमी पकडायची चूक करायची नाही. 36 ते 41 प्लस 2 त्यात टाका आणि अशा पद्धतीनं आपल्याला मार्किंग घ्यायची आहे आणि मेरिटमध्ये आपलं नाव लावून घ्यायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं गेल्या वेळेस 1-2 मार्क कमी पडल्यामुळं मेरिटमध्ये नाव येऊ शकलं नाही, अशा विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी सांगेल की तुम्ही त्यावेळेस ज्या चुका केल्या, आता प्रत्येकाच्या चुका ह्या वेगवेगळ्या असतात, त्यामुळं असं आपण कन्फर्मली सांगू शकत नाहीत की काय चुका असतील. प्रत्येकाने काही ना काही चुका केलेल्या असतात. तर तुम्हाला त्या चुका माहीत आहेत, तर ह्या वेळेस त्या चुका होऊ नये, त्या चुकांवर थोडंसं ऑब्झर्वेशन करा, कारण ते खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्या चुका तुम्ही यावेळेस जर टाळल्या तर नक्कीच तुम्हाला या भरतीमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर रिक्त जागांचे अहवाल मागवलेले आहेत, लवकरच त्याचं काम पूर्ण होईल. त्यानंतर गृह खात्याची आणि वित्त खात्याची या भरतीला मंजुरी मिळेल आणि भरती प्रक्रियेला लवकर सुरुवात होईल. त्यामुळं तुमचा अभ्यास, तुमचं ग्राउंड, तुमचं दिवसाचं शेड्यूल जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमची तयारी सुरू ठेवा. स्वतःला थोडंसं मोटिवेट करत राहा, थोडेसे मोटिवेशनल व्हिडिओ पण बघत राहा, कारण त्याचा सुद्धा परिणाम खूप जास्त पडत असतो. कालच आपल्या चॅनलवर आपण PSI योगेश मोराळे यांची मुलाखत टाकलेली आहे. सलग 2 वर्ष त्यांना चालता येत नव्हतं. 2 वर्षाच्या नंतर त्या परिस्थितीतून बाहेर येऊन त्यांनी कशा पद्धतीनं पोलीस कॉन्स्टेबल ते PSI पर्यंतचा प्रवास त्यांनी पूर्ण केला, हे आपण त्या मुलाखतीमध्ये सविस्तर विश्लेषण केलं आहे. मुलाखत पाहिली नसेल तर कृपया करून ती मुलाखत पहा. खूप काही त्या मुलाखतीमधून तुम्हाला शिकायला मिळणार आहे. मित्रांनो, ग्राउंड सुरू ठेवा, अभ्यास सुरू ठेवा, तयारी सुरू ठेवा. यावर्षी यश तुम्हाला नक्कीच मिळेल. जिद्द, चिकाटी, प्रयत्न, पॅशन काही सोडू नका. यावर्षी खाकी तुमच्या अंगावरही आलीच पाहिजे. काय प्रश्न असतील कमेंटमध्ये विचारा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा. परत भेटू अशाच एका महत्त्वाच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आणि एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.